मराठीत ज्याला अनुरूप जोडीदार अनुरूप म्हणतो जोडीदार. तसा कोणी भेटला नाही. येस. ही अनुरूपता काय असते म्हणजे ओके. कोण पार्टनर आहे असा जो परफेक्ट? कोणीच नाहीये परफेक्ट या जगामध्ये. सो अनुरूपता बघताना आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की आपली आर्थिक स्थिती काय आहे दोघांचीही, आपलं बाह्य रूप काय आहे दोघांचंही, स्वभाव कसे आहेत, आवडीनिवडी कशा आहेत. आवडीनिवडी म्हणजे असं नाही की मला हा पदार्थ आवडतो म्हणून त्यालाही आवडला पाहिजे असं नाहीये. ही अनुरूपता होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट की त्याच्यातल्या काही चांगल्या गोष्टी, त्याचे गुण, त्याचं कर्तृत्व बघावं मुलांचं. तसंच आता मुलींचंही कर्तृत्व बघण्याची गरज आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की आपल्याकडे अजूनही असा समज आहे की मुलीच्या शिक्षणात इतकंसं महत्व दिलं जात नाही, पण मुलाचं कर्तृत्व बघितलं जातं. तसं नाहीये ना. अनुरूपतेमध्ये तुम्ही ह्याही दोन्ही गोष्टी बघितल्या का, त्या कशासाठी बघायच्या, तर तुमच्या दोघांमध्ये जे काही शेअरिंग असतं ते तुमचं एका लेवलला झालं, एका बौद्धिक लेवलला झालं पाहिजे.